मंगलमय क्षणांचे साक्षीदार तुम्ही साम टीव्ही सोबत आता होऊ शकणार आहात। देशभरात दीपोत्सव साजरा होतोय आणि या क्षणाचे साक्षीदार तुम्ही होऊ शकतात। कौशल्याचा राम पुन्हा एकदा अयोध्येत आता परतलेले आहेत। कौशल्याचा राम पुन्हा अयोध्येत आलेला आहे आणि त्याचे आता आपण साक्षीदार होणार आहोत। गर्भगृहात आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। स्वागतासाठी प्रवेश मार्ग देखील सज्ज आहे। भाविकांसाठी 13 लाख लाडू बनवण्यात आलेले आहेत। धार्मिक विधी आणि होम हवन सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे आणि या रामललांची मूर्ती देखील समोर आलेली आहे। त्यांची प्रतिमा देखील आता समोर आलेली आहे। तर अयोध्येतला हा सोहळा असला तरी देखील संपूर्ण देशभर उल्हासाचं वातावरण आहे। अयोध्येतलं आणि राज्यातलं हे मंगलमय भक्तिमय वातावरण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी साम टीव्हीची टीम देखील आता सज्ज आहे। कौशल्याचा राम पुन्हा एकदा अयोध्येत परतलेला आहे आणि त्यामुळे दिवाळीपेक्षा देखील एखादा मोठा सणच आहे अशीच प्रचिती आपल्याला येते। त्या प्रकारे या ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातोय। तर फक्त अयोध्येतच नाही, संपूर्ण देशभरात हा सोहळा साजरा केला जातोय। तर गर्भगृहात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। त्या दरम्यानची दृश्य देखील आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघू शकताय। स्वागतासाठी देखील प्रवेश मार्ग सज्ज आहे। भाविकांसाठी 13 लाख लाडू बनवण्यात आलेले आहेत, जे की प्रसाद स्वरूपात सर्व भाविकांना दिले जाणार आहे। धार्मिक विधी आणि होम हवन या ठिकाणी सुरू झालेले आहेत। गेल्या 5 दिवसांपासून आपण बघतो या ठिकाणी सर्व विधी सुरू झालेले आहेत आणि आता केवळ 24 तास प्रतिष्ठापनेसाठी उरलेले आहेत आणि या रामललाचं दर्शन सुद्धा आपण घर बसल्या आता घेऊ शकणार आहात।